HM घाटमाता न्यूज. साहित्यिक काष्ठशिल्पकार रमेश जावीर यांचा सत्कार. रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी साहित्यिक काष्ठशिल्पकार रमेश जावीर निर्मित जावीर संग्रहालयास मेंढपाळ आर्मीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अंकुश बिराम मुडे व घाटमाता न्यूज चॅनलचे मुख्य संपादक हबीब मुलानी यांच्या हस्ते रमेश जावीर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रमेश जावीर यांनी नुकताच हिंगणगाव तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथील साहित्य संमेलनात उत्कृष्ट कलाकार पुरस्कार प्राप्त झाला आहे. याचे औचित्य साधत हा सत्कार करण्यात आला. अभिप्राय पुस्तकात श्री अंकुश मुडे लिहितात, आदरणीय माननीय रमेश जावीर सर, आपण काष्ठशिल्पकला गेली कित्येक वर्षे जतन करीत आहात. आपल्या या कार्याचे विविध स्तरातून कौतुक झाले आहे. आपण साहित्य क्षेत्रात देखील मोठे कार्य करीत आहात. आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मनपूर्वक अभिनंदन. यावेळी रमेश जावीर यांनी होलिया काव्य संग्रह देऊन अंकुश मुडे यांचा सन्मान केला. त्याचबरोबर पत्रकार हबीब मुलानी यांचा रमेश जावीर लिखित सुधीरास हा बालकाव्य संग्रह देऊन सन्मान करण्यात आला. झालेल्या सत्काराबद्दल श्री रमेश जावीर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले, धन्यवाद दिले. साहित्यिक काष्ठशिल्पकार खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून 34 वर्ष सेवाकाल आणि दरम्यान माझी वाजा, होलिया, सप्तरंगी कला, ललित लेख अशी काही पुस्तकं निघाली आणि अगदी नामशेष होत चाललेली ही काष्ठशिल्पकला मी त्याचं पुनर्जीवन म्हणून त्याचा संग्रह केला आणि संग्रहालयात ठेवलेला आहे. तर काष्ठ म्हणजे लाकूड, झाडाच्या मुळाखोडामध्ये जे पक्षी, प्राणी, मानवी आकार शोधले जातात त्याला काष्ठशिल्प असं म्हणतात. तर आजच्या तरुण युवकांना कलेचं मार्गदर्शन व्हावं म्हणून मी माझ्या राहत्या घरामध्ये हे संग्रहालय उभारलेलं आहे. महाराष्ट्र शासनानं म्हणजे बहिस्त संग्रहालय म्हणून या संग्रहालयाची नोंद घेतलेली आहे. तथापि त्यांनी काही अजून आम्हाला प्रमाणपत्र वगैरे दिलेलं नाही. मग एक महाराष्ट्र शासनाला माझी नम्र विनंती आहे, अशी 150 लोक आहेत की ज्यांनी अशी संग्रहालय उभारलेली आहेत. तर महाराष्ट्र शासनानं अशा संग्रहालयाला मान्यता द्यावी, अनुदानाची योजना कराव्यात आणि ही संग्रहालय जरी खाजगी असली आणि वैयक्तिक असली तर ती एक राष्ट्राची संपत्ती आहे. आज भारत देश विकसित भारत देश म्हणत असताना संग्रहालयाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. तर भारत सरकारने अशा संग्रहालयाला, वर्जित आवश्यकता असलेल्या संग्रहालयाला चा विकास घडवून यावा, त्यांना अनुदान द्यावीत असं मनोमन वाटतं. धन्यवाद. नमस्कार, मी रमेश जावीर. आज आमचे जावीर काष्ठशिल्प चित्र संग्रहालयात माझे मित्र, सामाजिक कार्यकर्ते अंकुश मुडे सर आलेले आहेत. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. अंकुश मुडे सर एक मेंढपाळ आर्मीचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्थापन केलेले आहे आणि एक धडाडीचं व्यक्तिमत्व उदयाला येत आहे. त्याने आमच्या संग्रहालयाला सदिच्छा भेट दिली. धन्यवाद सर. एकूण एक हे संग्रहालय पाहून तुम्हाला कसं वाटलं? आता रमेश जावीर सर हे एक साहित्यिक आहेत चांगले. त्यांनी मला वाटते वाजाप नावाचा एक कथासंग्रह लिहिला आणि त्याला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून चांगला पुरस्कार म्हणजे राज्य शासनाचा मानलेला आणि मानाचा पुरस्कार जो असते तो मिळाला. मला वाटते त्यावेळेस अनिल देशमुख यांच्या हस्ते तो पुरस्कार देण्यात आला. सरांचं साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान आहे. आणि काष्ठशिल्पाच्या बाबतीत म्हणाल तर आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय की वेगवेगळे जलचर प्राणी असतील, अगदी त्यांचं निरीक्षण हे जलचर प्राण्यांमधल्या काही
वस्तूंसारखे हुबेहूब दिसणारे त्यांनी काष्टशिल्प तयार केलेले आहेत. एक शिक्षकी पेशातला व्यक्ती वेगवेगळ्या झाडांच्या मुळ्या फांद्या गोळा करून एक काष्टशिल्प संग्रहालय तयार करतो. ही खरंच मानदेशासाठी, आटपाडी तालुक्यासाठी आणि सांगली जिल्ह्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे पेंटिंग्स या ठिकाणी लावलेले आहेत. त्यांचे चिरंजीव हे पेंटिंग्स करतात. म्हणजे त्यांच्या कुटुंबाने सगळ्या हा काष्टशिल्पाचा पेंटिंगचा छंद जोपासलेला आहे. आणि आपण ज्यावेळेस काष्टशिल्प बघतो त्यावेळेस त्यांनी त्यांचा जो बारकावा आहे तो आपल्याला दिसून येतो. त्यांनी वेगवेगळ्या फांद्या, मुळ्या, त्याचबरोबर झाडांचे काही पार्ट त्यांनी असं तयार केले जसं की हुबेहूब सापाच्या आकाराचं, एखाद्या गेंड्याच्या किंवा वाघाच्या किंवा हत्तीच्या आकाराचं, अशा पद्धतीच्या त्यांनी काष्टशिल्पाच्या रचना तयार करून त्यांच्या ह्याच्यामध्ये बसवलेले. साहित्य क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा होलिया, सुदिरास, त्याचबरोबर वाजा ही जी कविता संग्रह, कथा संग्रह जे आहेत त्यांनी जे पब्लिश केलेत, तर ते चांगल्या पद्धतीचे एक साहित्यिक आहेत. आणि त्यांचा जो छंद आहे तो ते गेले मला वाटतं एक 20-25 वर्ष झालं, त्याहून अधिक काळ त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आणि हे जे काष्टशिल्प संग्रहालय आहे त्यांनी त्यांचं घर काष्टशिल्प संग्रहालयासाठी दिलेलं आहे. सगळे कुटुंबीय काष्टशिल्प संग्रहालयामध्ये म्हणजे झपाटून काम करतात. आता त्यांचं जे घरामध्ये ठेवायला जागा नाही असे सगळे शिल्प त्यांनी तयार केले. महाराष्ट्र शासनानं या काष्टशिल्प संग्रहालयाची दखल घ्यायला पाहिजे. वारंवार त्यांनी त्यासाठी प्रस्ताव दिलेले आहेत. प्रशासनाकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून त्यांना कुठलीही आजपर्यंत मदत या संग्रहालयाला मिळालेली नाही. तर आमची या माध्यमातून अशी विनंती आहे की अशी काष्टशिल्प संग्रहालय उदयास आली पाहिजे. त्यांच्याकडे जुनी नाणी पण आहेत. म्हणजे जी नाणी ब्रिटिशांच्या काळामध्ये होते, त्यानंतरच्या काळामध्ये जे आपण म्हणतो म्हणजे जे आणा, पावली वगैरे त्यातला जो प्रकार आहे, म्हणजे फुटी, कवडी इथनं सगळे त्यांच्याकडे नाणी उपलब्ध आहेत. जशी ते संग्रहित होतील तशी त्यांनी ठेवलेली आहेत. अगदी 4 आणे, 8 आणे असले देखील त्यांच्याकडे नाणी आहेत. 1 रुपया आहे. आता जी नवी पिढी आहे त्यांना जर जुन्या नाण्यांची ओळख व्हायची असेल तर अशी चित्र संग्रहालय किंवा नाणी संग्रहालय किंवा हे काष्टशिल्प संग्रहालय शासनानं पुरातत्व विभागाकडून जतन झाली पाहिजे. असा कित्येक वर्षाचा सरांचा अट्टास आहे. म्हणजे हेच व्हायला पाहिजे असं सरांचं मत नाही. जेवढी काही असतील त्या सगळ्यांना घेऊन माझंही त्यामध्ये घ्यावं असंच सरकारकडे ते वारंवार त्यांच्या संग्रहालयाच्या संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा करत असतात. तुम्ही आता इथं जर बघितलं काष्टशिल्प संग्रहालयाच्या बाबतीत बघायचं म्हटलं तर वेगवेगळ्या जे पक्षी आहेत जे दुर्मिळ आहेत, आता ते बघू शकत नाहीत, त्यांना त्यांनी लाकडाच्या ह्याच्यामध्ये बसवून ते चांगल्या पद्धतीचं त्यांनी ते तयार केलेलं आहे. आणि पेंटिंग्स तर हुबेहूब आहेत. जसं की आपल्याला चित्र एखादा फोटोग्राफरनं काढलेलं चित्रासारखी पेंटिंग दिसतात. सरांचं साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांचा वाजाप जो कथासंग्रह प्रसिद्ध झाला त्या कथासंग्रहामध्ये त्यांनी जे कोलार समाजाचे ज्या व्यथा आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं ते पहिलंच वाजाप हे कथासंग्रह असावा त्या समाजावरती प्रकाश टाकणारा. समाजामध्ये नेतृत्व नसल्यामुळं काही लेखन किंवा ज्या काही त्यांच्या ज्या जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा यामध्ये तो समाज गुरफटून गेला. पण सरांनी त्याच्यावर देखील काम केलं. एक रयत शिक्षण संस्थेमधील एक शिक्षक आणि समाजभान जागृत करणारा एक साहित्यिक त्यांच्यात दिसून येतो. काष्टशिल्प संग्रहालयाच्या माध्यमातून त्यांच्याकडं एक चांगल्या पद्धतीची कला जतन करण्याचं जे साहस आणि चिकाटी आहे ते आपण या काष्टशिल्प संग्रहालयाकडे बघितल्यानंतर दिसतं. आता त्यांनी सुदिरास आणि होलिया हे जे आता जी 2 पुस्तकं आली त्या पुस्तकाला त्यांना एक पुरस्कार मिळाला आहे. आणि त्या पुरस्काराच्या निमित्तानं आम्ही संग्रहालयाला भेट दिली. तर संग्रहालयामध्ये हे सगळं पाहून ज्यावेळेस अभिप्राय देत होतो त्यावेळेस काय लिहू असं झालं. सरांनी साहित्य क्षेत्रामध्ये पण खूप मोठं काम केले. आणि काष्टशिल्प संग्रहालयाच्या माध्यमातूनही सरांनी कोणीही आज या काष्टशिल्प संग्रहालयाकडे हे लाकडं आणायची, तासायची हे सगळं कोण करू शकत नाही. आणि केलं तर ते त्यांच्या अपेक्षा असतात. तर सरांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता गेली 20 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करतात आणि काष्टशिल्प जतन करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कार्याबद्दल वेगवेगळे त्यांना पुरस्कार पण मिळालेले आहेत.
सरांचं आम्ही आमच्या दैनिकाच्या माध्यमातून बरेच प्रसारण केलं, पण महाराष्ट्र शासनाच्या सर्व ज्या काही संस्था आहेत किंवा जी काही प्राधिकरण आहेत जी या पुरातत्व किंवा या दुर्मिळ वस्तू संग्रहालयाला म्हणजे मदत करतात, अशा सर्व संस्थांना माझी विनंती आहे की सरांच्या चित्र संग्रहालयाला, वस्तू संग्रहालयाला, काष्टशिल्प संग्रहालयाला आपण भेट द्यावी आणि आवर्जून आपल्या खात्यातील काही भाग या मानदेशातल्या एका काष्टशिल्पकाराला देण्यात यावा, जे नाथनगरी खरसुंडीमध्ये आहे, जिथं अखंड महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रातील भक्तगण सिद्धनाथाच्या पावनभूमीमध्ये दर्शनासाठी येतात. तर हे चित्र संग्रहालय देखील एक चांगल्या पद्धतीची पुरातत्व वास्तू म्हणून जतन होईल, यासाठी शासनाने काहीतरी हातभार लावला पाहिजे. आणि सरांच्या या कार्यास आमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद सर. HM घाटमाता न्यूज.